परत संधी येते, दरवाजा वाजवते. आपण झोपलेलो असतो, दरवाजा उघडत नाही, संधी निघून जाते. आणि आयुष्यातनं एकदा संधी निघून गेली की ती संधी परत आयुष्यात येत नाही. बघा ना, इथं अनेक लोक बसले असतील, त्यांनी ठरवलं असेल वयाच्या 25व्या वर्षी बारामतीमध्ये 2 BHK एकतरी फ्लॅट घेऊन दाखवणार. फक्त संधी आलेली असते, फ्लॅट घ्यायची क्षमता असते, पण आपण धाडस दाखवत नाही. आपण मागे सरतो, ती संधी निघून जाते. आपलं वय 40 होतं, 50 होतं, संधी निघून जाते. ती संधी परत आयुष्यात येत नाही. ज्या दिवशी स्वप्न बघितलंय ना, त्या दिवशी ठरवा, काही होऊ दे, कितीही संकट येऊ देत, त्या संकटावरती बळ देऊन, संकटाच्या छतडावरती पाय देऊन मला उभंच राहायचं आहे. ही एका संधीसाठी मला आयुष्य कुर्बान करायचं आहे. काही होऊ दे. दगड अडवाला ना, दगडाच्या आडव्या जाऊ नका. दगडाला अजिबात उडी मारायचा प्रयत्न करू नका. सरळ त्या दगडाला वरसा मारा, पुढे जावा. तुमचं पुढे जाणं काम महत्वाचं आहे, थांबणं महत्वाचं नाहीये. उंट कधी बघितलाय का? उंट. एक व्यक्ती होता आणि त्याने विचारलं माणसाला एका की बाबा, मला आयुष्यात फार त्रास आहे, काय करायचं बाबा? फार कंटाळून गेलो आयुष्याला. रोज नवीन काहीतरी संकट, रोज नवीन काहीतरी संकट, रोज नवीन काहीतरी संकट. त्या वर्षी एखाद्या कंपनीचा मी मालक होईल नाही. एक दिवस असा येतो ज्या दिवशी निर्णय घ्यायचा असतो. डू ऑर डाय रेड असते. जिंकला तर राजा आणि हरला तर भिकारी. त्या राजासाठी त्या दिवशी डाव लावणं फार महत्वाचं असतं. त्या दिवशी डाव लावायला चुकलो की आयुष्याचं सगळं गणित चुकतं. त्या एका दिवसासाठी आपण आपल्या अंगातला घाबरेपणा दूर करून आपण खऱ्या अर्थानं डाव लावता आला पाहिजे. एका देशामध्ये एक महिला होती, हास्य विनोदीकार कलाकार होती. ती लोकांना हसवायची. एके दिवशी सभागृह भरलं होतं आणि ती महिला समोर बसल्या प्रेक्षकांना हसवत होती, विनोद करत होती. तिचे ते विनोद बघून समोर बसले प्रेक्षक फार आनंदाने हसायचे, तिला दाद द्यायचे. त्या प्रेक्षकात तिचा मुलगा सुद्धा बसला होता. आईची कलाकारी तो बघत होता. किती सुंदर आई माझी कलाकारी करते, लोकांना मनोरंजन करते, हसवते. पण हे मनोरंजनाचा खेळ चालू असताना 1-1.5 तासानं तिची आई चक्कर येऊन स्टेजवरती पडली. लोकांना वाटला कलेचा भाग असेल, पण 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, ती माऊली उठायला तयार नव्हती. शेवटी लोकांच्या लक्षात आलं, चक्कर येऊन खाली पडले, कोणी उठायला तयार होईना. तिचं पोरगं ताडकरना उठलं, पळत पळत गेलं, आई उठ ना ग, आई उठ. आई उठायला तयार नव्हती. तिनं तिच्या आईला पकडलं, पाठीमागं घेऊन गेला पडद्याच्या. आईला पाणी पाजलं, आई उठ ना ग. आईनं थोडा थोडा श्वास घ्यायला चालू केला, डोळे उघडले. पण बाहेरनं प्रेक्षकांचा आवाज यायला चालू झाला, आम्ही पैसे दिलेत, या वेळेसाठी आम्ही पैसे मोजलेत, तुमची नाटकी बंद करा, आम्हाला कला दाखवा, कला बघायची आम्हाला, कलेसाठी आम्ही पैसे दिलेत. आईची अवस्था नव्हती उठून कला करावी. त्या मुलानं ठरवलं, पर्याय नाही, लोक अंगावरती येतील, आपण कला सादर केली पाहिजे. कुठल्याही संधीचा आणि विचार न करता तो डायरेक्ट स्टेजवरती गेला, उभा राहिला, कला सादर करायला लागला. अर्धा तास, पाऊण तास त्याने विनोद सांगायला चालू केले, कलाकारी करायला चालू केली. प्रेक्षक हसू लागलं, टाळ्या शिट्ट्यांनी प्रेक्षक अखंड बहरून गेलं. ते पोरग भविष्यात पुढे जाऊन चार्ली चॅप्लिन म्हणून जगातला सगळ्यात मोठा विनोदाचा बादशाह याच जगात जन्माला आला. ठरवलं होतं का हो की बाबा आई नंतर मी आहे. म्हणजे आमच्या पोरांचं कसं असतं, मी एका मित्राला विचारलं की बाबा काय ठरवलेस आयुष्यात बाबा तू करायचं? नाही म्हणला, मला बँकेत नोकरी लागणार आहे. बरं नाही नोकरी लागली तर? नाही म्हणला, काहीतरी एखादा पंप बिंप टाकायचा म्हणतो. म्हणलं नाही पैशाची जुना झाली तर? पप्पांना सांगितले माझ्या जागी चिटकावतो म्हणून. हा चिटकावण्याच्या भूमिकेत आपण अडकतो आणि आपल्याला पुढं काय करायचं ना या गोष्टीचा आपण विचार करणं सोडून देतो. बापाच्या जीवावरती कोणी उड्या मारतं, स्वतःच्या जीवावरती उड्या मारायला क्षमता लागते. स्वतःच्या जीवावरती उभा राहायला खऱ्या अर्थानं धाडस असावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का हो, संकट प्रत्येकाच्या वाट्याला येतात. इथं बसलेल्या अनेकांच्या वाट्याला संकट आली असतील. संकट आलेत पण इथे बसलेल्या किती लोकांनी पळ काढलाय हो? कधी संकटाला कधी समोरून बघितलंय का? संकटाच्या नजरेत नजर घालायची जिगर कधी झाले का?
आपल्या वाट्याला नाही, आपण फार सामान्य माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला सुद्धा संकट आली. कुठं आत्महत्या केली का कुठं ऐकू आलंय की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्महत्या केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करायचं सोडून दिलं? नाही. संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे नियोजन महाराजांनी केलं होतं. मी नेहमी सांगतो, नियोजन या एकमेव गोष्टीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण जर कोण असेल तर ते एकमेव आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगात दुसरा कुठलाही व्यक्तीचा तुम्हाला आदर्श घ्यायची गरज नाही. एकमेव राजा ज्यानं नियोजन आपल्याला शिकवलं. जन्मल्यावरती नव्हे, जन्माला यायच्या अगोदर ज्या माणसाचे नियोजन ठरले, असा कोणी राजा असेल तर ते एकमेव आहेत, ते म्हणजे आपले महाराज. फक्त मरण्याचं नियोजन महाराजांना करता आलं नाही, बाकी आयुष्यातलं सगळं नियोजन महाराजांनी केले. महाराजांच्या पत्नी होत्या, त्या काय म्हणल्या असतील, मी महाराजांचे पाय कधी बघितले असतील, महाराजांच्या पायाचं मी दर्शन कधी घेतलं असेल, काय सांगितलं असेल त्यांनी. त्या बखरीत लिहून ठेवतात, शिवाजी महाराजांच्या पायांचं दर्शन फक्त मी माझ्या लग्नात महाराज माझ्या सोबत उभे होते ना, त्यावेळी मी महाराजांच्या पाया पडले. परत महाराज जाईपर्यंत मी महाराजांच्या पाया पडायचं भाग्य मला लाभलं नाही. ह्या माणसानं 50 वर्ष आयुष्याचा संसार फक्त आणि फक्त रयतेसाठी घातला. एकही दिवस असा नाही या माणसाने नियोजन केलं नाही, आणि एकही असा दिवस नाही की ते नियोजन अंमलात आणून यशस्वी करून दाखवलं नाही. एकही दिवस नाही. पण कुठलीही गोष्ट करत असताना नियोजन केल्याशिवाय ती महाराजांनी केली नाही. तानाजी मालुसरे तुम्हाला कोंढाण्यावरती बघायला मिळणार, तिथं बाजी नाही बघायला मिळणार. बाजी तुम्हाला घोडखिंडीवरती बघायला मिळणार, तिथं तुम्हाला शिवाकाशीत नाही बघायला मिळणार. शिवाकाशीत तुम्हाला पन्हाळ्यावरती बघायला मिळणार, तिथं तुम्हाला दुसरा कुठला व्यक्ती बघायला मिळणार नाही. हे नियोजन आहे ना, हे नियोजन अगोदर करणं असतं, मग कृतीत उतरणं असतं. हे महाराजांनी शिकवलं. संकट येत जातील राहतील हो, त्या संकटात नियोजन फार महत्वाचं असतं. ते नियोजनच आपल्याला त्या संकटातनं बाहेर काढण्याचा रस्ता दाखवत असतं. मिर्झा राजा जयसिंह ज्यावेळी स्वराज्यावरती आला, खुल्या अमृत छायला चालू केली मिर्झानं, दिवसा ढवळ्या कत्तली चालू केल्या. सगळे म्हटले काय होणार रे त्याचं. एखादी मुलगी दिसायची, एका मुलीची किंमत एका गव्हाच्या पोत्या एवढी त्या मिर्झा राजा जयसिंहाने केली होती. पण एक गोष्ट या इतिहासातून शिकायला मिळते बरं का, मी नेहमी सांगत असतो, जी माणसं सत्याच्या बाजूने उभी असतात त्याच माणसाचा इतिहास दिला जातो. जी माणसं असत्याच्या बाजूने उभी असतात त्या माणसाचं इतिहासात कुठं नाव सुद्धा बघायला मिळत नाही. मिर्झा राजा हा आपल्या भारतातला तो हिंदू होता, पण मिर्झा हा फितूर होता. तो शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन लढला. इतिहासात कुठेही मिर्झाचं नाव बघायला मिळत नाही. जर मिर्झा शिवाजी महाराजांच्या सोबत लढला असता तर इतिहासाच्या पहिल्या पानात आणि सुदर्शनच्या भाषणातच मिर्झा राजा जयसिंहचा इतिहास असता. फक्त असत्याची बाजू निवडली आणि एक चुकीची बाजू त्यांना इतिहासातनं कायमची संपवून गेली. मिर्झानं रयत ज्यावेळी छळली त्यावेळी महाराजांनी ठरवलं की आयुष्यात आपण कुठंतरी एक पाऊल माग सुद्धा घेतला पाहिजे, आणि महाराजांनी तह करायचा ठरवला. तहात महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. 16 किल्ले महाराजांकडे उरले. सगळे म्हटले संपले आता. राणा वनातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांच्या हातात ज्या माणसानं शमशेर दिली आणि स्वराज्याचं स्वप्न बघितलं, ते देखणं स्वप्न बघणाऱ्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं. भंगलं भंगलं का? सगळे म्हटले, भाऊकीतले तर पहिला म्हटले संपले, राजा संपला आता, भीक मागून जगेल, विष पिऊन मरेल राजा. काय उरलं ह्या राजाकडे आता? जेवढं कमवलं तेवढं गमवलं. नाही, 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झालाय. ज्यावेळी तह झाला ना, तहात 23 किल्ले बहाल केले, 16 किल्ले महाराजांकडे उरले. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365. 9 वर्षात हा माणूस फक्त दिवसातनं 3 तास झोपलाय. फक्त 3 तास. ध्येय एकच, जेवढी आयुष्यात गमावलेत ना संपत्ती, त्याच्यात दुप्पट कमवून दाखवेन आणि भगवा आकाशात फडकवून दाखवेन. फक्त नियोजनाच्या जोरावरती 9 वर्षात 365 किल्ले साम्राज्य उभं करायचं धाडस एक राजा बघतो. पण सामान्य माणसं आहोत. संकटाला भ्यायचं नाही, संकटाच्या विरोधात उभा राहायचं, लढायचं. पण आमचं गेले कुठं माहितीये का? संकट आले किंवा व्हॉट्सअपला स्टेटस टाकणार.
आज कुछ दिन अच्छा नहीं जा रहा. आमचं आयुष्य सगळं स्टेटस टाकण्यात झाले. काय काय पोरं स्टेटस बघितला नाही म्हणून आत्महत्या करतात. आत्महत्याचं कारण काय? स्टेटस बघितला नाही म्हणून आत्महत्या. स्टेटस काय टाकतो? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तो काय चुलताय काय आपला? शुभेच्छा कुणाला? भारताच्या पंतप्रधानाला. स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात, अजिबात स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात. स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा, लोकांनी तुमचा स्टेटसला ठेवला पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला, ज्या राजानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. आणि स्टेटस ठेवायचेच आहेत ना, स्वतःच्या कर्तृत्वाचे स्टेटस ठेवायला शिका. काय काय लोकांचं काय असतं माहितीये? बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी पोरं मी अनेक बघितलेत. बापाच्या खांद्यावरनं पोरांची प्रेत जाताना मी बघितलेत. कारण काय? आयफोन घेऊन दिला नाही मग आत्महत्या. आयफोन घ्या, इथं बसलेले प्रत्येक जण रेडमी नोकिया बंद करा आता. मालक आपला सॅमसंग वापरतो ना, आपण सॅमसंग Z+ वापरला पाहिजे. आपण कायम अपडेट राहिलो पाहिजे. मालकाच्या सोबत मालक जो मोबाईल वापरतो ना तो आपण वापरला पाहिजे. तसं आपण जगलं पाहिजे, तेव्हा आपलं स्टँडर्ड लिव्हिंग सुधारणार आहे. मोबाईल घ्या, आयुष्यात 1.5 लाखाच्या खाली एकही मोबाईल घ्यायचा नाही बरं का. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, कान देऊन ऐका. 1.5 लाखाच्या खाली एकही मोबाईल घ्यायचा नाही. गरीबाला या जगात किंमत नाही, श्रीमंतासारखं वागायचं. 1.5 लाखाच्या खाली एकही मोबाईल घ्यायचा नाही. आयुष्यात रेमंड शिवाय कपडे घालायचे नाहीत. आयुष्यात बाटा शिवाय बूट घालायचं नाही. आयुष्यात टायटन शिवाय घड्याळ घालायचं नाही. बुलेट शिवाय फिरायचं नाही. जी काय आयुष्य करायची आहे ती सगळी करायची याच जगात करायची. तारुण्य परत येत नाही. जी काय आयुष्य करायची ती याच जगात करायची. पण जी काय आयुष्य करायची आहे ती फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवावरती करायची. त्याला राजा म्हणतात. दुसऱ्याच्या जीवावरती कोणी साम्राज्य उभा करतं? स्वतःच्या जीवावरती साम्राज्य उभा करायला अंगामध्ये जिगर असावी लागते. आणि औरंगजेबानं महाराजांना एक पत्र पाठवलं, शिवाजीराजे माझ्या 50व्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला आग्र्याला या. खरं तर संधीचं सोनं कसं करायचं, उत्तराला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे इतिहास शिकवतो आपल्याला. ते इतिहासाने शिकवलेल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. औरंगजेबाचा वाढदिवस, त्या बेनाचा सुद्धा हॅपी बर्थडे. महाराज निघाले. एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हतं, लाडकी बहीण योजना नव्हती, घोड्यावरनं जायला लागायचं. महाराष्ट्र आग्रा एसटीनं जायचं म्हणला तर 1.5 दिवस लागतो. महाराज घोड्यावरती बसून गेले, जायला 1.5 महिने लागले. जाताना बाप लेक वाटेत काहीतरी बोलले असतील, की काहीतरी म्हणले असतील. काय म्हणले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराजांना? जाऊ दे, पुढच्या महिन्यात एखादी मारुती सुझुकी घेऊन टाकू, का बारामतीला एखादा 2 BHK घेऊन ठेवतो येसुबाई निवांत राहा. नाही सांगितलं. सांगितलंय का बापानं आपल्या पोराला? काय सांगितलं? इथं अनेक बाप असतील, आपल्या पोराला स्वाभिमानानं सांगा, शंभूराजे आतापर्यंत संकट तुमच्या छातड्यावरती वार करणार नव्हतं, पाठीवरती वार करणार होतं. शंभूराजे इथून पुढे संकट तुमच्या छातड्यावरती वार करणार असणार आहे. छाती भक्कम ठेवा. हे का बापानं आपल्या पोराला सांगितले. आणि दुसरी गोष्ट सांगितले, शंभूराजे कुठलीही गोष्ट करा पण स्वाभिमान विसरून, स्वाभिमान गमावून आयुष्यात जगणं पसंत करू नका. स्वाभिमानाशिवाय जगणं म्हणजे माणसाची माणुसकी गेल्यासारखी असते. स्वाभिमानाचं जगणं हे माणसाला खऱ्या अर्थानं माणसात ठेवतं. स्वाभिमानानं जगायला शिका. आणि 9 वर्षाचं वय होतं संभाजी महाराजांचं. 9 वर्षाच्या पोरला घेऊन शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात गेले. औरंगजेबानं जरी चाल टाकली, महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं. सह्याद्री खवळला. अरे ज्यांना मी पराभूत केलं त्यांच्या पाठीमागे मला उभा केलं. आणि महाराजांनी औरंगजेबाचा दरबार टाकला आणि महाराज निघून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा जगात कुणी असा अपमान केला नव्हता. अखंड हिंदुस्थानात फक्त एकाच राजानं केला, छत्रपती शिवाजी महाराज. इथपर्यंत आपल्याला सगळ्याला माहिती असेल. पण याच्या पलीकडं तेव्हापासून शिवाजीराजे स्वाभिमानासाठी औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत, कधीच गेले नाहीत. आपल्या समोरचा माणूस किती मोठा असू द्या, किती मोठा बादशाह असू द्या, स्वाभिमानाला जर धक्का लागला
तर समोरच्याचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसायचं नाही, छत्रपती शिवरायांचं चरित्र आपल्याला शिकवते. तेव्हापासून 9 वर्षाचे शंभूराजे कान देऊन ऐका औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. एके दिवशी औरंगजेबाला वाटलं शंभूराजाची चेष्टा करावी, म्हणून औरंगजेबानं शंभूराजांना एक प्रश्न विचारला. काय विचारतोय औरंगजेब? त्या औरंगजेबाचा एक हत्ती होता. शंभूराजे त्या हत्तीला घ्यायचे आणि सगळ्या गल्लीतनं फिरायचे. या 9 वर्षाच्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं शंभूराजांना एक प्रश्न विचारला. किल्ले गेले, तह केलाय, तहात किल्ले गमावलेत महाराजांनी. त्यावेळी प्रश्न विचारतोय शंभूराजांना औरंगजेब. शंभूराजे, हमने सुना है ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारलाय. शंभूराजे, ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात आणि उत्तर देतात. काय म्हणतात शंभूराजे? औरंगजेब, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं? बाणेदारपणे